परमात्मने नमः. नमस्कार, मी जीत आणि गीतेच्या 33व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय पहिला, श्लोक 32. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. हे कृष्ण, मला विजयाची इच्छा नाही, तसेच राज्याची इच्छा नाही आणि सुखांचीही इच्छा नाही. हे गोविंद, आम्हाला राज्यापासून काय लाभ आहे, भोगापासून काय लाभ आहे, अथवा जगण्यापासूनही काय लाभ आहे. पहा, अर्जुनाचे प्रश्न कसे आहेत, कसे कसे प्रश्न आहेत. इथे आपण पहिल्यांदा या व्याख्येमध्ये कृष्ण आणि गोविंद या नावांनी अर्जुन हाक मारतो कृष्णाला, तर त्याच्याबद्दल पण बोलूया. आधी व्याख्या स्वामीजी काय सांगतात ती पाहू. की असे समज की युद्धामध्ये आम्हाला विजय मिळाला तर संपूर्ण पृथ्वीवर आमचेच राज्य आणि अधिकार होईल. पृथ्वीचे राज्य मिळाल्यामुळे आम्हाला अनेक प्रकारची सुखं मिळतील, परंतु त्यापैकी मला कशाचीच अपेक्षा नाही. अर्थात माझ्या मनात विजय, राज्य आणि सुखाची कामनाच नाही म्हणतात ते. पहा, किम नो राज्येन गोविंद की किम भोगैर्जीवितेन वा. जर आमच्या मनात कोणत्याही प्रकारची विजय, राज्य आणि सुखाची कामनाच नाही, तर मग केवढेही मोठे राज्य का मिळेना, परंतु त्यापासून आम्हाला काय लाभ आहे. किंवा आपल्या कुटुंबियांना मारून राज्याचे सुख भोगत कितीही वर्षे जगलो तरीही त्यापासून आम्हाला काय लाभ आहे. तात्पर्य हे आहे की विजय, राज्य आणि भोग तर अंतःकरणात याविषयी कामना असेल, प्रियता असेल, महत्त्व असेल तर सुख देऊ शकतात, परंतु आमच्या अंतःकरणात तर याविषयीची कामनाच नाही, म्हणून हे आम्हाला काय सुख देऊ शकतील. या कुटुंबियांना मारून आमची जगण्याची सुद्धा इच्छा नाही, कारण जर आमचे कुटुंबी मरून जातील तर हे राज्य आणि भोग कोणाच्या कामी येतील. राज्य, भोग इत्यादी तर कुटुंबासाठीच पाहिजे असतात, परंतु ते जर मरून जातील तर यांचा कोण भोग घेईल. भोगण्याची गोष्ट तर दूरच राहो, ते आमच्या अधिक चिंता आणि शोकाला कारण होतील. पहा, पण या श्लोकाचं भाषांतर वाचूया. हे कृष्ण, मला विजय, राज्य, सुख यांची इच्छा करता येत नाही. हे गोविंद, काय उपयोग आम्हास राज्य, भोग आणि जीविताचा. पहा, कृष्ण हा खूप सुंदर शब्द आहे. गर्ग मुनींनी, जे यादवांचे कुलगुरू आहेत, त्यांनी हे नाव दिलं असं म्हणतात. का नाव दिलं? मुलाचं भविष्य पाहिलं म्हणतात, कुंडली पाहिली म्हणतात, किंवा त्याचे जन्मतःच पाळण्यात असलेले गुण पाहिले असं म्हणतात. तर क्रू धातू आहे, श आहे आणि ण आहे त्याच्यामध्ये. तर क्रू म्हणजे करणारा, या ठिकाणी कृतीचा तो द्योतक आहे. श म्हणजे संतोष किंवा संतुष्ट किंवा कल्याण. पहा, आणि न म्हणजे लहानात लहान कण, अणू, परमाणू जे असेल ते, त्या लहानात लहान कणाला. म्हणजे अर्थ काय आहे कृष्ण या शब्दाचा? किती सुंदर आणि सुरेख अर्थ आहे. पहा, लहानात लहान कणाला सुद्धा संतुष्ट करणारा तो कृष्ण. कृयते संतुष्ट अणुरेणूनामिति कृष्ण. किती सुंदर शब्द आहे. त्यामुळं कृष्ण 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 असं म्हणत राहावं असं वाटतं. आणि मग आपल्या शरीरातील रोमाला, आपल्या शरीरातल्या पेशी आणि त्या पेशीच्या आतल्या सुद्धा कोशिकांना सुद्धा, गुणसूत्रांच्या सुद्धा आतमध्ये जाऊन हा कृष्ण आपल्या नुसत्या नामाभिधानानेच आपल्याला संतुष्ट करतो. म्हणून आपण नाव घेतो. पहा, कृष्णाचं, शिवाचं, दुर्गेचं, जगदंबेचं, रामाचं. हे नामस्मरणाचे हे जे अनंत मंत्र जे सांगितलेले आहेत, पहा, मननानाम त्रायते. तर मी सतत त्याचं मनन कराल, ते सतत त्याची उजळणी कराल ना, तर ते तुमचं तारण करतात. मनन केल्यामुळे, ज्या गोष्टींचं मनन केल्यामुळे तुमचं तारण होतं, त्याला मंत्र म्हणतात. मननानाम त्रायते इति मंत्र. त्याचं मनन करणं आवश्यक आहे. तसं कृष्ण ह्या नावाचं मनन करणं. इथे कृष्ण या नावाने पार्थ जे आहेत, अर्जुन आहे, ते आपल्या या सख्याला, आपल्या या सारथ्याला हाक मारतात.
पुढे ते गोविंद म्हणतात, गायींना सुद्धा आनंद देणारा. आणि गो हे मनाचं सुद्धा प्रतीक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे, किंवा हा शब्द मनाच्यासाठी सुद्धा वापरला जातो. तर गोविंद या शब्दाचा अर्थ पुन्हा म्हणजे फक्त अणुरेणूंना असं हे म्हणत असताना ते पुन्हा मानसिक पातळीवरती येऊन, शारीरिक पातळीवरती येऊन मनाला आनंद देणारे गोविंद म्हणून इथे कृष्णाचा उल्लेख करतात. कृष्ण म्हणून त्यांनी कुठेच राज्य केलं नाही. पहा, रामाला आपण राजाराम म्हणतो, परंतु कृष्णाला राजा कृष्ण म्हणण्याची प्रथा नाही. बळीला राजा म्हटलं जातं. बळी कोण? बळराम. राम 3 आहेत आपल्याला माहिती असलेले. पहिला परशुराम, नंतर प्रभू रामचंद्र रामायणामधले, आणि महाभारतामध्ये बळराम. हे 3 राम आपल्याला माहिती आहेत. हे बळी राजा आहेत. पहा, कृष्ण कधीच राजा नव्हते, परंतु त्यांनी मनावर राज्य केलेलं आहे त्यांच्या या अशा प्रकारच्या सर्वांना संतुष्ट करण्याच्या गुणामुळे, उपजत गुणामुळे. आणि गायींना सुद्धा आनंद दिलेला आहे. त्यांनी भोग काय घेतला? तर स्वतः काहीच भोग घेतला नाही, उलटं भोग देऊन गायींना सुद्धा भोग दिले, घास खाऊ घातला घासातला, आणि त्यांना सुद्धा आनंद दिला. कुठल्याच प्रकारचा भोग स्वतः घेतला नाही. तर असा जो राज्याची अभिलाषा करणारा कृष्ण आहे, त्याला इथे साथ घालतात की तू कुठे राज्य केलेस, तू इतकी युद्ध केलीस, पण तू स्वतः कुठलंच राज्य मिळवलं नाहीस, आणि तू वाटून टाकलंस सगळं ते, तू कुठलाच भोग स्वतःसाठी ठेवला नाहीस. म्हणून ते गोविंदही म्हणतात. किती अप्रतिम श्लोक आहे. याचं चिंतन जितकं कराल तुम्ही, तितकं त्या भगवंताची आपल्याला जाणीव, त्याच्या गुणांची आपल्याला आवड लागायला लागते. पहा, आपण त्याला वंदन करूया, प्रभू श्रीकृष्णाला. आणि असं म्हणतात, किंवा हे शास्त्र आहे, मनाचं शास्त्र आहे, जगण्याचं शास्त्र आहे. नमने तत्गुणम लब्ध्वा किंवा वंदने तत्गुणम लब्ध्वा, म्हणजे हे नामस्मरण करताना त्या नामस्मरणात कृष्णाचा जो गुण दिलेला आहे सगळ्यांना, सूक्ष्मातल्या सूक्ष्म कणाला सुद्धा आपल्या शरीरातल्या रोमाला आनंदित करण्याचा, संतुष्ट करण्याचा जो गुण आहे, तर ज्याला तुम्ही वंदन करताना तर त्यांच्या गुणांचा आपल्याला लाभ होतो. म्हणून त्यांना वंदन करायचं असतं, त्यांना नमन करायचं असतं. मग असा प्रभू श्रीकृष्णाचा हा सगळ्यातल्या लहानातल्या लहान कणाला सुद्धा संतुष्ट करण्याचा गुण आहे, तो आपल्याला लाभावा. गोविंद तो आहे, तो त्याचा गायींना सुद्धा आपल्या घासातला घास देऊन त्यांना सुखी करण्याचा, आनंदित करण्याचा जो गुण आहे, सुख उपभोग जो आहे आपल्याला प्राप्त झालेला, हा दुसऱ्याला देण्याचा जो भगवान श्रीकृष्णाचा गुण आहे, तो त्याला वंदन केल्यामुळे आपल्यालाही लाभावा, अशी प्रार्थना करूया. आणि हे नामस्मरण आपण करत राहूया. ओम परमात्मने नमः.